अरे काय रे वय जात जा ना म्हटलं वावरा घेरात जात जा ना म्हटलं कावट्यावर बसून काय करतं कावट्याच लागतं का जात जा ना म्हटलं वावरा घेरात नाही झालं मला पेरणं गिरणं सबंध झाला आता वावरा कोलिकाचं वावरात नाही आता मला काय जायला लागते पेरणं एवढं गेलं तुम्ही जरासं हातभार लावू लागले आता काय जास्त काम नाही माय म्हणता भाऊ ते जाते वावरात मग कुठे यार बाई तर ते दाखवलेले गेला मग काय तर 15 दिवस झाले ते पोलीस भरतीची ॲड निघाली म्हणते ना 18,000 जागेची मग ते गेला अभ्यास करतो म्हणे रनिंग आणि ते ग्राउंड घेऊन करतो म्हणे बा काय तर गेला ते आले का ते चर्चा चालू आले का काय पोलीस भरती आपल्या भरता का आपल्या भरता कुठला फॉर्म काही काय आपल्याला काय भरता येते तुला पैसा येते का बरोबर 1600 मीटर पया लागते ना भाऊ 1600 मीटर काय म्हणते मग होते का आपल्या पहिलं 1600 मीटर पहिलं टाइम असते काहीतरी त्या टाइमात पया लागते ते गोळा फेका लागते आणि अभ्यास करायला लागते आपल्याला काय त्यातलं आणि 10वी का 12वी पास पाहिजे वाटतं बा आपण 10वी पास नाही झालं आतापासून काय करतो हो पैसे ना बे अक्षय चालला का खाली उतर करून म्हणून नाटक आहे मजा लागली नाही का मजा लागली ना लावते कळले मला सांगायला लागले खाली पोलीस भरतीचे फॉर्म निघाले म्हणून भरला का नाही फॉर्म तर भंटलो त्या पंजाबरावचं घर कुठे आहे रे कोणाचं म्हटलं कोणाचं पंजाबरावचं ना कुठे आहे निराले का बसता का सांग लवकर कुठे आहे तो का याची तर आमच्या गावातील आम्हाला धवत देऊ लागला मग तुला तुला गोठाणारच पाठवतो उलट सुलट करून थांब म्हणा पंजाबरावचा घर का हा बा तुमच्या उजवीकडून जा डावीकडे कळटा डावीकडून जा उजवीकडे कळटा उजवीकडून जा डावीकडे कळटा तुम्ही बरोबर पंजाबराव घरी जाता अबे बरोबर सांग माया कोणत्या माया उजवीकडून नाही उजवीकडून कुकले डावीकडून कुकले उजवीकडून डावीकडे बरोबर आहे ना बरोबर आहे जा तुम्ही बरोबर जा तुम्ही आता जा म्हणा बरोबर आता काय आम्हाला म्हणजे भंटलो म्हणते इकडे कुठं पाठवलं बा इकडे मुख पटाकून दिसू लागलो म्हणजे इकडे कुठे पंजाब घर आहे आता जे घर नाही इकडे कुत्रे दिसू लागलो म्हणजे इकडे तिकून जाईन ते सांगितलं का ना आणि शेवटी आलो पटांगण हटले का फालतू विचारले लेखाले टोपी नाही इकडे का ये म्हणा लवकर ये म्हणा टोपी आले पांढरी टोपी इकडे मला आवाज दिला बा तुम्ही सांगा पांढरी टोपी कोण आहे इथं काय राजा मला आवाज दिला का म्हणता बोला ना काय होतं अरे बाबा ते एका पोट्ट्यानं सांगितलं मला पंजाब घर आहे म्हणे इकडे कुकडे कोकणात नाही आता काय लेखा उजवीकडे दंडा वेगळे उजवीकडे विधी आलो बा आता तर कुठे पंजाबरावचं घर म्हटलं पंजाबरावचं घर कुठे आहे म्हटलं मी पोट्ट्याला विचारलं का तुम्ही राजा माणसाला तरी विचारायचं पोट्ट्या माहित नाही तुम्हाला कशा आहेत कोण होतं कोणत्या शर्ट आवलं होतं बरोबर जाऊ दे बा कोणतं असं काय म्हणतात तिकडे ते लाल शर्ट आवलं होतं जप्तला केसावलं वैभव आहे मग तिने जाऊ दे तुम्ही त्यासोबत कुचिन काळ केलं असेल काही तसं वाटी जातं नाही पोरगं चांगलं पोरग आहे वाटी जर गेलं तर मग ते यायचं पोरग आहे ते जाऊ दे का पंजाबराव घर पाहिजे तुम्हाला नाही बरं मी सांगतो तसं जा आता बाबा बरोबर सांगा आता नाही तर बस तुम्ही उजवीकडून इथे जायला डबल फेरफार करून अरे जा तुम्ही बिन भरोसे जा मी सांगू राहिलो तुम्हाला जा तुम्ही आता काय करा तुम्ही आहे का नाही तुमच्या उजवीकडून डावीकडे जा डावीकडून उजवीकडे जा बस बरोबर आता बरोबर पोचता तुम्ही घरी मग त्यामुळे बिन उजवीकडून डावीकडून अरे बाबा बसा ना गाडीवर बसा निघून घाला मला चला गाडीवर माय काय चाललं बस तुम्ही गाडीवर मला घरीच जायचं आहे बरोबर बसतो थांबा अच्छा आरामशीर जा भेळ लागतील ना तिथं बसा ना टोकसा खोर आली आरामशीर बसा मग पाळला तुम्ही डबल उठत नाही डबल बसतो तो डबल बसतो मजा आली बाई माय मच्छीची पटकन मोडते का बापा सोमनाथ भाऊ काय पेचापर मोठे बाबा म्हटलं उठा ना म्हशीच्या पाठीवर उठा ना काय बसले तुम्ही मोडता का तिची पाठ उठा तुम्ही बाबा उठा तुही माहीत आहे का बे जांगुराला मोठा इथे आम्हाला चालले का तुही माहीत आहे का ते अरे बाबा आमची होय ना झपरी नाही तर अल्ले भरती होईल का तुमच्या ना 1 रुपया देसाल ना तुम्ही उठा खाली उतरा पहिले हो ना 17 खेप सांगितलं इकडे यायचं नाही म्हणून आमच्या कोट्याकडे इकडे तिकडे तरी येता का पोलिसाला देऊन रिपोर्ट देऊन तुम्ही सरळ का नाही शांत नाही उतरतो ना खाली उतरतो ना थांबा ना उतरतो थांबा राजा सोमनाथ भाऊ तुम्हाला सुसू जर राहिला का काय करू राहिला तुम्ही तुम्हाला सांगितलं ना राजा पित नको जाऊ घरच्याचा विचार करा ना जरासा राजा तुम्हाला किती परेशान केलं आता आम्हाला परेशान करणार आला तुम्ही जाऊ दे बाबू झाबरू अशा माणसाला वाईनी लागला का या माणसं सुधारत नाही काही केलं तर सुधारत नाही एक माणूस आहे ना आपल्या तुला फोन लावून पाहा तुम्ही थांबा आताच लावून पाहतो लाव बाबा बंदोबस्त लाव यायचा नाही आम्हाला परेशान करणं लावला बंदोबस्त लाव पहिले यायचा
काय मामा पाना लय दिवस झाले दुकान बंद आहे आपलं. काही चालू करता मग? आलो रे, सेटिंग लावून आलो मी. चिपकुले पोस्टर गिस्टर सोबत पेपरा गिपरा टाकले, गाव पाठवले. येईलच फोन येण्यातच आहे आपल्याला आता. हो काय साहेब आता हे नवीन काय काढलं तुम्ही? आता काय आहे दुसरं हे काय आहे म्हटलं? हो सांगतो ना तुले. आताच सांगतो ना. हे प्लॅन तसं पण पचका करून टाकतो. अल्ला ले का पायानं मुकड्यानं पुढे पुढे होते काय तर अल्ला बिन काही सांगून देत तुम्हाला लोक फसून जाते प्लॅन सोबत. चला आता मुकड्यानं. बाबा मामा तुम्हाला विचारलं कुणाचा वा? जाऊ दे बा, तुम्ही म्हणसाल तसं. तुला म्हटलं होतं का नाही फोन येते म्हणून. मला माहित आहे ना लय समस्या ना लोकांना या जगातनी. मला माहित आहे ना. पाय तू फक्त आता. बोला बोला बाबा धोतीवाले बोलून राहिलो. कोण बोलून राहिलो? अरे मी झाबरकोंडा बोललो. झाबरकोंडा. कोणता गोंडा? कोणता गोंडा म्हटलो? झाबरकोंडा बोललो आपल्या गुंडेवालीतून. बोला झाबरकोंडा भाऊ. बोला. काय समस्या होती तुमची? बोला लवकर बोला. कसं मला खूप कस्टमर आहे. खूप कस्टमर आहे मला. फोन येत आहे. कसं पटापटा बोला तुम्ही मग. काय समस्या आहे तर बोला. अरे वा मामा, एक जण नाही तर एक फोन नाही आला. पहिला फोन आला द्या म्हणून मामा. आता कळ रे थांब. अरे मी कुठं करवलं बातात मला काऊन म्हणून राहिले तुम्ही? थांबा ना हो. तुम्ही नाही ना इथं लोक आलेले आहे ना त्याला म्हणून राहिल ना. तुम्ही मदत करता. बोला काय होतं तुमचं? बोला. आवाज करा रे. आवाज करा. आला आवाज. आला. आमच्या गावातले सोमनाथ भाऊ आहे बा. ते लय दारू पिते त्याच्या. काय उपाय आहे त्याच्यावर? काय आहे का त्याच्यावर? तुमच्या पेपरात मी तुमचं वाचलं होतं कॉम्प्लीट. मग म्हणून म्हटलं काय इलाज आहे म्हटलं त्याच्यावर. बाप्पा इलाज तर लय आपल्या तो एकापेक्षा एक. हो सुपर इलाज आहे. हो पण ते कसं आहे माहित आहे का? जसं सुपर इलाज पाहिजे तसे पैसे असेल त्याचे समजा. हो त्याच्यात मामा चांगली मोठी त्याच्यात. पैशाचं टेन्शन नको घेऊ ना. पैसे गिसे आपल्याजवळ एकदम सुपरातला सुपर इलाज पाहिजे आपल्याला. हो चालते ना मग. चालते. आपली काय जे फी असल ते देऊन द्यायचा. आणि ते पैसे समजा औषधीचे जास्त काय घेत नाही आपण. 4-5 हजार खर्च येईल समजा पहिल्या वेळेस. हो चालते ना तुम्हाला? चालते. ठीक आहे मग. तुमच्या गावाकडे उद्या येतो मी. चक्कर मारतो. तिकडे 2-4 आहे लोक. भेटू मग उद्या. फोन करतो तुम्हाला मी आल्यावर. हो बरोबर. हो ठीक आहे. नाही एक काम करतो ना आम्ही येतो तिथं तुमच्या ह्याच्यात नाही दवाखान्यात नाही. नाही इकडे काय येता तुम्ही? दिसणार नाही तुम्हाला काय तकलीफ घेता? पेशंटला घेऊन या. आधीच पेशंट डांगलो करतील. राहू दे मीच येतो तिथं. कुठे म्हणा बाबा आमचा भांडा फोडतो काय? इकडे आमचा दवाखाना का फावखाना काय? काहीच नाही इथं. काय दवाखाना काय? नाही येतो मी तिथेच येतो. टेन्शन नको घेऊ. बरोबर. ठीक आहे मग आल्यावर फोन करू मी. हो ठीक आहे. काय जमलं? आला का नाही फोन? पण मला समजत नाही मामा काय द्याल तुम्ही त्याला? औषध काय द्याल? आपल्याला औषध बनवायला का टाइम लागते का? याच्यातलं त्याच्यातलं याच्यात. नाहीतरी किती औषध देऊन काही केलं सुधारते काय दारीवाले लेखाचे? मग मला मैदान सगळं यायचं.